या पुढील बातमीकडे बातमी आहे। भुसावळमधून गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी वितरकांची बैठक झाली। भुसावळच्या बाजारपेठ पोलीस स्थानकात ही बैठक घेतली गेली। काळा बाजार टाळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। सोबतच ग्राहकांनी अनावश्यक गर्दी करू नये, पोलिसांनी हे आवाहन केलंय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी जुगल पाटील आपल्या सोबत जोडलेले। जुगल, काळा बाजार होऊ नये यासाठी बैठक झालेली आहे। कोणकोणते महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेतले गेलेत? युद्धजन्य परिस्थितीचा संपूर्ण जिल्ह्यावर परिणाम होत असून जळगाव शहरातील अनेक गॅस केंद्रांबाहेर ग्राहकांनी मोठी गर्दी या ठिकाणी केलेली आहे। घरगुती गॅसचं बुकिंग करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी केलेली आहे। मात्र प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी एक आवाहन करण्यात आलं आहे, कोणीही या ठिकाणी गर्दी करू नये, प्रत्येकापर्यंत सिलेंडर हे देण्यात येईल। मात्र तरीही काही ठिकाणी जर काळा बाजार होत असेल, साठेबाजी होत असेल, याकडे पोलीस प्रशासनाचं खबरदारी पोलीस प्रशासन याकडे लक्ष देत आहे। त्याचप्रमाणे गॅस केंद्राबाहेर नागरिकांनी गर्दी करू नये, प्रत्येकाला सिलेंडरचा पुरवठा बुकिंग केल्यानंतर सुरळीत होईल या संपूर्ण मुद्द्यांबाबत पोलीस प्रशासनातर्फे या ठिकाणी जे डीलर्स आहेत त्यांची बैठक ही पार पडलेली आहे आणि बैठकीमध्ये या डीलर्सना या ठिकाणी सूचना देण्यात आला आहे, काळा बाजार रोखण्यात यावा, साठेबाजी रोखण्यात यावी। त्याचप्रमाणे ग्राहकांसंदर्भात जेही काही निर्णय उपाययोजना करण्यात यावा या संपूर्ण या संदर्भात या ठिकाणी ही बैठक पार पडलेली आहे। जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनीही या ठिकाणी नागरिकांना आवाहन केले आहे की कोणीही पॅनिक होऊ नका, प्रत्येकाला या ठिकाणी जो कालावधी दिला आहे त्यामध्ये सर्वांना गॅस हा उपलब्ध होईल। मात्र विनाकारण या ठिकाणी गॅस केंद्राबाहेर गर्दी करू नये असंही आवाहन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून नागरिकांना करण्यात आलं आहे आणि पोलीस प्रशासनातर्फे देखील या ठिकाणी खबरदारी घेण्यात येत आहे। जगदीश सर, ठीक आहे, तर सर्व प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले होते, त्यांच्याकडून आपण माहिती घेतली। सगळ्या प्रतिनिधींचे धन्यवाद।